माजी जिल्हा परिषद सदस्य शेका पक्षाचे नेते विलास फडके यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून वृक्षारोपण व आश्रम मध्ये धान्य वाटप करण्यात आले। यावेळी आश्रमातल्या आई वडिलांसारखे विलास फडके यांचा सन्मान वंश करून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आले। यावेळी विलास फडके यांनी समाजासाठी काहीतरी देणे लागतो म्हणून सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे सांगितले। यावेळी झाडे लावण्यासाठी व धान्य देण्यासाठी उपस्थित असणारे नामदेव शेठ फडके तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। खरं तर 15 तारीख वाढदिवस असतो माझा, पण उद्याचा कार्यक्रम एवढे आहेत का वृक्षारोपण आमचा उद्याचाच प्रोग्राम होता। वृक्षारोपण असेल किंवा धान्य वाटप असेल आश्रममध्ये, ते उद्याचा जास्त कार्यक्रम असल्यामुळं आम्ही ते आजच करायचं ठरवलं आणि प्रत्येकाला फोन केला तर लगेच कार्यकर्ते आमचे हजर झाले आणि वृक्षारोपण आम्ही आजच संपन्न करून घेतला। उद्याचा कार्यक्रम कशा प्रकारे ठेवण्यात आले? उद्याचा कार्यक्रम लोकायुक्त सगळ्यांना छत्री वाटप असेल, चष्मे वाटप असेल, डोळ्यांची तपासणी असेल, डोळ्यांचा ऑपरेशनचा जे काय मोतीबिंदू असेल किंवा आरोग्याचा महिलांसाठी थायरॉइड, कॅन्सर अशी चेकअप होणार आहे आणि शासकीय ज्या योजना आहेत लाडली बहीण वगैरे हे सगळ्या योजना आपण तिथं ठेवलेल्या आहेत। नागरिकांना एवढंच सांगेन की हे गोरगरिबांसाठी कार्यक्रम आयोजित केला आहे, ज्यांना याचा संधीचा प्रत्येकाने लाभ घ्यावा। येऊन प्रत्येकाने ते येऊन शासकीय योजना असतील, छत्र्यांचा वाटप असेल किंवा डोळे तपासणी, चष्मे, थायरॉइड, म्हणजे जे काही काना हॉस्पिटलचा खर्च परवडत नाही, थायरॉइड चेकअप म्हणजे तिचा खर्च आलाच, त्यामुळे तेही प्रत्येकाही संधीचा लाभ घ्यावा। आणि शिवाय आम्ही जे शाळेत येणाऱ्या मुली आहेत त्यांच्यासाठी आम्ही मागे मी पाठपुरावा करून 8 जिल्हा परिषदेमधून आम्ही मंजूर केल्या सायकली आणि 6 सायकली ज्या इतर 6 मुली होत्या आणखी आम्ही नावं दिली होती ती कमी आल्यामुळे मग ती माझ्यातर्फे देण्यात आल्या सायकल।